महाराष्ट्राला आता सुरुवात करूयात। विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं पदस्पर्श दर्शन 15 मार्चपासून बंद करण्यात आलं होतं। त्यानंतर आजपासून वारकऱ्यांना थेट विठुरायाचं पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे। त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली। त्यानंतर भाविकांना पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आलेलं आहे। थेट जाणार आहोत पंढरपुरात। आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माऊली सुप्रभात। विठुरायाचं पदस्पर्श दर्शन आता सुरू झालेलं आहे। निश्चितच भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण असेल। रामकृष्ण हरी, आज सकाळी पहाटेच्या नित्यपूजा झाली आणि पदस्पर्श दर्शन चालू झालं। जे पहिले भाविक होते त्यांच्यावर मंदिर समितीकडून त्यांच्यावर फुलाची उधळण करण्यात आली, कारण तब्बल 89 दिवसांनंतरनं विठोबाची आणि त्यांच्या प्रिय भक्तांची आज भेट झाली। स्पर्श दर्शन हे महत्त्वाचं मानलं जातं। पूर्ण विश्वामध्ये विष्णूचं दर्शन जे आहे, स्पर्श दर्शन पंढरपुरामध्ये फक्त विठोबाचं होतं, विठ्ठल रुक्मिणीचं होतं आणि ते महत्त्वाचं आहे। ते चालू झाल्यामुळे भाविकांमध्ये अत्यंत आनंद आहे। मात्र आज प्रचंड गर्दी असणार आहे। तुम्ही पाहू शकता की नामदेव पायरी इथं सगळे भक्त दाखल झालेले आहेत। स्पर्श दर्शनाची रांग खूप मोठी आहे आणि तसेच मुखदर्शन पण त्याची रांग पण मोठी आहे। आपण पाहू शकता की नामदेव पायरीच्या इथं ही आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। त्याच्या मागचं कारणच ते की ज्यांना या रांगेमध्ये थांबून दर्शन घेणं शक्य नाहीये ते सर्व नामदेव पायरी इथं नतमस्तक होतात, संत चोखामया यांचे दर्शन घेतात आणि ही जी सजावट केली आहे तुम्ही पाहू शकता, त्याच्यावरती विठोबा रुक्मिणीची सजावट केलेली आहे, प्रतिकृती उभारली आहे, त्याचंही दर्शन घेतात। एकंदरीत आज इथं उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि स्पर्श दर्शन चालू होत असल्या कारणाने भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। काही भाविक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, कुठून आला, दर्शन झालं का तुम्ही? नमस्कार, रामकृष्ण हरी। मी कृष्णा महाराज पाटील, मलकापूर, बुलढाणा जिल्ह्यामधून आलेलो आहे। तर 750 वर्षापासून सुरू असलेलं जे दर्शन आहे हे गेल्या 2.25 महिन्यापासून बंद होतं। म्हणजे आपल्या मंदिराचा जे गाभाऱ्याचा जीर्णोद्धार होता, म्हणजे काम सुरू होतं, तर ते आज म्हणजे एकादशीचा दिवस आहे आणि 2 जून तर सुंदर अशा पर्वावर हे दर्शन सुरू झालेलं आहे आणि भाविकांच्या मनामध्ये एकदम आनंदाचा वातावरण आहे, म्हणजे एक उत्साह आहे। म्हणजे जे भूवैकुंठ म्हणजे भारत देशात तुम्ही कुठेही गेले तरी एकदम चरणाचं दर्शन तुम्हाला कुठंच भेटत नाही, तर ते पंढरपूरमध्ये तुम्हाला डायरेक्ट पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन घेतलं जाते। पण ते 2.25 महिन्यापासून बंद असल्यामुळे भाविक मुखदर्शन घेत होते, पण आज त्यांना साक्षात पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन घ्यायला मिळालेलं आहे। म्हणून वारकऱ्यांमध्ये जो आनंद आहे त्या आनंदाला आज पारावार नाही। एकंदरीत या आनंदाची व्याख्याच करता येणार नाही, कारण तो परमोच्च आनंद आहे प्रत्येक विठ्ठल भक्तासाठी, कारण स्पर्श दर्शन चालू झालेलं आहे आणि विठोबाची भेट आता प्रत्यक्षात होत आहे। निश्चितच माऊली, विठुरायाला स्पर्श करणं तोच परमोच्च आनंद असल्याचं पाहायला मिळते। धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। दरम्यान पंढरपूरच्या विठुरायाचं पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू झालेलं आहे आणि विठुरायाची नित्यपूजा चंद्रकांत पाटलांच्या हस्ते पार पडली। यावेळी त्यांनी 2 महिने 75 कोटी निधी खर्च करून झालेलं काम सुंदर झाल्याची पोचपावती दिली। तर दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसानं नुकसान झालं असून यंदा चांगला पाऊस पडावा असं साकडं विठुराया चरणी घातल्याचं त्यांनी म्हटलं। 2 महिने ह्या मंदिराचं शासनाने जो 75 कोटीचा निधी दिला होता त्याच्या माध्यमातून जे काम चाललं, अतिशय सुंदर काम झालेलं आहे। ते काम सुरू असताना रोज सकाळी 11 वाजेपर्यंतच विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींचं, देवांचं दर्शन व्हायचं आणि 11 नंतर ते बंद व्हायचं, कारण काम करायचं असायचं। आज जवळजवळ 2 महिन्याच्या दिवसभर येणाऱ्या भक्तांना दर्शन जे मिळायचं नाही, त्याच्यातून मोठी आता संधी आज सकाळी 7 पासून सगळ्यांना दिवसभराचे दर्शन मिळेल।
आज स्पर्शदर्शन चालू होतोय पुरातत्व विभागाच्या निर्देशनाखाली जे मंदिराचं मूळ स्वरूप देण्यासाठी पदस्पर्श दर्शन बंद होतं गेले 2.5 महिने 89 दिवस. त्याच्यानंतर हे चालू होतंय. आपल्यासोबत पंढरपूरचे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक, अध्यात्माचा त्यांचा गाढा अभ्यास आहे अशी विद्याधर ताठे आहेत. काय सांगाल, भावना काय आहे? गेले 2.5 महिने पदस्पर्श दर्शन बंद होतं, त्यामुळे भक्त भाविक या दर्शनाला वंचित होते. आणि आज 2.5 महिन्यानंतर हा छानपैकी जीर्णोद्धार झालेला आहे आणि अशा मंदिरात पदस्पर्श दर्शन आज सुरू झालंय आणि वारकऱ्यांना आजपासून एक अद्वयानंद मिळत आहे. या अद्वयानंद असंच या वर्णन करतील सर्व वारकरी. आणि हे मंदिराचं जे जीर्णोद्धार झालेलं आहे त्याला एक प्राचीन स्वरूप देण्यात आलेलं आहे. नव्या काळातलं ऑइल पेंट लावणं किंवा अन्य नवीन काळात जे काही बदल झाले होते ते जीर्णोद्धार करून जुन्या स्वरूपात आणलेलं आहे. आणि आपल्याला जुन्या स्वरूपात हिंदूंची मंदिरे कशी होती त्याचं सौष्ठव आपल्याला यातून दिसणार आहे. आणि या मंदिराला फार प्राचीन काळापासून महत्व आहे आणि त्यात हेचं वैभवात आता हे भर पडणार आहे. तर असं हे मंदिराचं वैभव उत्तम आहे. जे जे बघतील ते सगळे आनंदित होतील आणि त्यांना वाटेल की हा जीर्णोद्धार फार छान झालेला आहे. आणि असाच मंदिराची पावित्र्य, स्वच्छता आणि हा मोकळेपणा सगळा राहावा एवढी विनंती करण्याची. आपण विठ्ठलाचं दर्शन घेतलं. असं म्हणतात की ज्ञानेश्वर माऊलींनी, तुकाराम महाराजांनी त्या काळात दर्शन घेतलं, आलिंगन. हा, काय वेगळं पण, आणि तुम्ही लहानपणी हे बघितलेलं आहे? हा नाही, पूर्वी विठ्ठलाच्या दर्शनाची जी पद्धत होती ते विठ्ठलाचं दर्शन, विठ्ठलाला भक्त आलिंगन देत होते. प्रथम आलिंगन आणि मग पायावर डोकं ठेवून दर्शन घेत होते, अशी पद्धत होती. पण 1887 साली ही पद्धत बंद करण्यात आली आणि पदस्पर्श दर्शन फक्त करण्यात आले. आलिंगन भेट आता बंद झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सोबत वीरेंद्र सिंह, उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. पुढच्या बातम्या पाहूयात. न्यूज 18 लोकमतच्या एक्झिट पोलनुसार देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार अस्तित्वात येणार हे जवळपास निश्चित झाल्याचं समोर येत आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीए 355 ते 370 जागांवर मजल मारण्याची शक्यता आहे, ज्यात एकट्या भाजपचा वाटा 305 ते 315 जागांचा अंदाज आहे. त्यामुळे भाजप 2019 पेक्षा जास्त मतांनी जिंकण्यात यशस्वी ठरू शकतो. दुसरीकडे इंडिया आघाडीला 125 ते 140 जागा मिळण्याची शक्यता आहे. यात काँग्रेसचा वाटा अवघ्या 62 ते 72 जागांचा असेल. मोदींच्या झंझावातापुढे काँग्रेसला 100ही गाठणं अवघड होण्याचं खरं तर एक्झिट पोलमध्ये अंदाज आहे. न्यूज 18 लोकमतच्या मेगा एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्राबाबत मोठा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. सर्वात मोठा आणि विश्वसनीय मेगा एक्झिट पोलनुसार महायुतीचं 45+ स्वप्न अधुरं राहिल्याचं पाहायला मिळतंय. एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष असणार आहे. महाराष्ट्रात महायुतीला 32 ते 35 जागांचा अंदाज असून महाविकास आघाडीला 15 ते 18 जागांचा अंदाज आहे. महाराष्ट्रात भाजपला 20 ते 22 जागांचा अंदाज असून शिंदेंच्या शिवसेनेला 11 ते 13 जागांचा अंदाज आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागेचा अंदाज आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 3 ते 6 जागांचा अंदाज आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला 6 ते 9 जागांचा अंदाज असून शरद पवारांच्या पक्षाला 4 ते 7 जागांचा अंदाज आहे. सर्वात मोठ्या आणि विश्वसनीय मेगा एक्झिट पोलनुसार महाराष्ट्राच्या विभागावर कोणत्या आघाडीला किती जागा मिळाल्या हे आम्ही सांगणार आहोत. यामध्ये कोकणातील 3 जागांपैकी इंडिया आघाडीला 0 ते 2 तर एनडीएला 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील 8 जागांपैकी इंडिया आघाडीला 2 ते 5 जागा आणि 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर मराठवाडा विभागामध्ये महायुतीला 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. महाविकास आघाडीला 2 ते 5. त्यानंतर मुंबई आणि ठाण्यातील 10 जागांपैकी इंडिया आघाडीला 0 ते 2 तर एनडीएला 8 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रातील 6 जागांमध्ये इंडिया आघाडीला 0 ते 2 जागा आणि एनडीएला 4 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. विदर्भातील 10 जागांपैकी इंडिया आघाडीला 4 ते 6 जागा आणि एनडीएला देखील 4 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 11 जागांपैकी महाविकास आघाडीला 4 ते 6 आणि एनडीएला 4 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर संपूर्ण राज्यात भाजपला म्हणजेच महायुतीला किंवा भाजपला आपण म्हणूयात 20 ते 22 जागा, शिवसेनेला 11 ते 13 जागा, काँग्रेसला 6 ते 9 जागा, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 3 ते 6 जागा आणि शरद पवार यांच्या पक्षाला 4 ते 7 जागा. एक्झिट पोलचा हा अंदाज आपण पाहतोय. भाजपला 20 ते 22 जागा, शिवसेनेला 11 ते 13 जागा, राष्ट्रवादीला 1 जागा, तर काँग्रेसला 6 ते 9 जागा येण्याचा अंदाज आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 3 ते 6 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 4 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पहिलीच लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीकडे राज्याचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसंच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळाला. यंदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं तब्बल 21 जागा लढल्या. त्यापैकी ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 3 ते 6 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 15 जागा लढल्या. त्यापैकी तब्बल 11 ते 13 जागांवर शिवसेनेनं एक्झिट पोलनुसार मजल मारली आहे. ठाकरेंना सहानुभूतीचा फायदा मिळेल असा अंदाज होता, मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सहानुभूतीचा मुद्दा सपशेल फोल ठरलाय. न्यूज 18 लोकमतच्या महा एक्झिट पोलमध्ये महायुतीला मोठं यश मिळण्याचा अंदाज स्पष्ट होतोय. मात्र या एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण 5 जागा लढवणाऱ्या जास्तीत जास्त एकाच जागेवर विजय मिळण्याचा अंदाज समोर येतोय. त्यामुळे बहुचर्चित बारामतीची जागा अजित पवार गमावणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. असं झालं तर हा अजित पवारांसाठी सर्वात मोठा झटका असू शकतो. आपण पोल ऑफ पोल बघतोय. महायुतीला 33 जागा, महाविकास आघाडीला 15 जागा. हे चाणक्य महाराष्ट्राचा खरं तर पोल पाहतोय. त्यानंतर सी वोटर यांचं काय म्हणणं आहे तर महायुतीला 22 ते 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला 23 ते 24. एक्झिट पोलनुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा महाराष्ट्रात दबदबा असल्याचं दिसून आलं. पक्षफुटीनंतर शरद पवारांना धक्का बसला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये पवारांचा पक्ष चांगली कामगिरी बजावताना दिसणार आहे. एक्झिट पोलनुसार शरद पवारांनी अजित पवारांना जोरदार धक्का दिल्याचं आता समोर आलंय. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं लढवलेल्या 10 जागांपैकी त्यांना 4 ते 7 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलनुसार स्पष्ट होतोय. त्यामुळे काका पुतण्याच्या लढाईत काकांची सरशी होत असल्याचं एक्झिट पोलमधून स्पष्ट होतंय. न्यूज 18च्या मेगा एक्झिट पोलनुसार राज्यात काँग्रेसला मागील वेळेपेक्षा चांगलं यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि 2019 मध्ये अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलेल्या काँग्रेसला 2024 मध्ये 6 ते 9 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे लोकसभेचा निकाल खरंच काँग्रेसला नवसंजीवनी देतो का हे पाहावं लागेल. मोदी आणि शहांनी घेतलेल्या सभांचा भाजपला मोठा फायदा होताना दिसतोय. फडणवीसांच्या झंझावाती प्रचाराला देखील यश येताना दिसतंय. महाराष्ट्रात भाजपला मोठं यश मिळणार आहे. 2019 पेक्षा भाजपला जास्त जागांचा अंदाज आहे. एक्झिट पोलनुसार भाजपनं सरशी केलं असल्याचं पाहायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे झंझावाती दौरे आणि सभांचा भाजपला महाराष्ट्रात चांगला फायदा होत असल्याचं एक्झिट पोलमधून समोर येतंय.
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार 2019 पेक्षा भाजपला जास्त जागांचा अंदाज दिसून येतोय. लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली होती. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे आघाडीवर राहतील असा अंदाज पोल स्ट्रेटच्या सर्व्हेनुसार वर्तवण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील पिछाडीवर पडल्याचं दिसून आलं. या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांनी ही माझी शेवटची निवडणूक असेल असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे जनतेला भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्याचाच कुठेतरी त्यांना फायदा होत असल्याचं दिसून आलं. मला अफसर खानशी काही देणं घेणं नाही. माझा विषय असा होता तुमच्या संपल्यानंतर मी बोलतो. एमआयएमची आणि प्रकाश आंबेडकर साहेबांची युती होती, बरोबर आहे. आता वंचितांनी त्यांना जेव्हा त्यांची युती होती आणि मग सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकरला जेव्हा ह्यांनी पाडलं एमआयएमनी, तर त्याचा बदला म्हणून त्यांनी त्यांच्याशी युती तोडली. आता हा याच्यात आमचा काही दोष नाही, म्हणून त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना सपोर्ट करून निवडून आणू शकतो तर आम्ही त्यांना पाडू शकतो. म्हणून वंचित वेगळं झालं. त्यांनी त्यांचा उमेदवार अफसर खान केला का आणखी XYZ केला, परंतु ते एमआयएम बरोबर नाही. त्याचा फटका हा इम्तियाज जलीलना बसू शकतो, हे माझं स्पष्ट मत आहे. ठीक आहे इम्तियाज. नाही मी एक गोष्ट संजय शिरसाट साहेबांना सांगतो की हे खरी गोष्ट आहे की 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडी दलित समाजाने एकजुटीने मला मतदान केलं होतं. आज ते अलायन्स नाही आहे, पण हे कोणी संजय शिरसाट साहेबांना सांगितलेलं आहे की दलित समाज माझ्या बाजूने नाही होता. दलित समाजानेही यावेळी मला मतदान केलेलं आहे, अनेक हिंदू समाजानेही मला मतदान केलेलं आहे आणि लपून छुपून संजय शिरसाटचे जे जवळचे लोक आहेत त्यांनीही मला मतदान केलेले आहे. हे आपल्याला बघायला मिळणारच आहे. चंद्रकांत खैरेचे जवळचे जे लोक आहेत त्यांनीही मला समर्थन केलेलं आहे. आता काय आहे की फक्त याच्या आधारावर तुम्ही हे सांगू नका. हे सगळ्यांना शहरांमध्ये सगळ्यांना माहित आहे की अफसर खान सारखा क्रिमिनलला तिकीट देण्याचं कारण काय होता आणि त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकणारे कोण कोण होते. आणि संजय शिरसाट साहेब कृपा करून हे सांगू नका की आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. कोणत्या हॉटेलमध्ये त्या माणसांनी रात्री 1:30 वाजता येऊन त्या हॉटेलच्या रूम मधून बॅग घेऊन गेलं होतं आणि त्या हॉटेलच्या रूम मध्ये कोणी बसलेले होते संजय शिरसाट साहेब, मी आपल्याला पुराव्यासहित 4 तारखेच्या नंतर तुम्हाला दाखवणार आहे. मग तुमची खूप अडचण होणार आहे संजय शिरसाट साहेब, जेव्हा मी दाखवेल की हे कोणत्या हॉटेलमध्ये 1:30 वाजता अफसर खान त्याचा मुलगा सोबत आला होता आणि बॅग घेऊन ते रात्री गेला होता, त्याचे सगळे पुरावे सहित मी आपल्याला देतील. म्हणजे तुम्ही हे सांगू नका की आमचं काही देणं घेणं नाही आहे. ते पुरावे असे अनेक प्रकरण केलेले आहे, कारण आपलं जे सत्ता आलेली आहे कशा बॅग देणं घेणं कशा चालतं हे सगळं आपल्याला माहित आहे, राज्याला माहित आहे, देशाला माहित आहे. आता भारतीय जनता पार्टीचे मोदी साहेब हिंदू मुस्लिम करत नाही. साहेब मोदी साहेब करत नसेल, पण योगी आदित्यनाथ हे खूप मोठे नेते आहे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहे. त्यांचं आपण भाषण ऐकलं का? ऐकलं नसेल तर मी आपल्याला पाठवतो. ते काय बोलले एका भाषणामध्ये की इस देश के मुसलमानों ने कटोरा उठाकर पाकिस्तान चला जाना चाहिए. का रे बाबा, हे देश का तुमचंच आहे का? हे देश आमचा नाही आहे का? आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानला कशाला तुम्ही घुसवता? मुसलमानांच्या बाबतीत तुम्हाला म्हणजे एक वेळ अशी आली होती, आम्हाला तर असं वाटत होते की नरेंद्र मोदी साहेब मैं भी ईद मनाता था, मेरे घर में भी शीर खुरमा आता था, उस दिन मेरे घर में खाना नहीं बनता था करके. मग 10 वर्षामध्ये तुम्हाला एकही मुसलमान मिळाला नाही का की त्याला एक तिकीट देऊन त्यालाही लोकसभेमध्ये आपण पाठवू? एकही मुसलमान मिळालं नाही. मग खाल्ले होते ना त्यावेळी तुम्ही, शीरखुर्माही खाल्ले होते, जेवणही केले होते ईदच्या दिवशी, हे मोदी साहेब म्हटले. आणि योगी साहेबांच्या बाबतीत आपण खुलासा करा थोडा की त्यांना कोणी अधिकार दिलेला आहे की इम्तियाज जलील सारखा जे ह्या देशामध्ये जन्म घेतलेला आहे, हा देश माझा आहे, गर्व आहे मला भारतीय होण्याचा, की तुम्ही येऊन मला हे सांगणार आहे की पाकिस्तान कटोरा उठा के चले जाओ? सबसे पहले योगी के हाथ में कटोरा दो और उसको बोलो हिमालय के ऊपर जाके बैठ के आ जाए करके. आम्ही असं भाषा खपून घेणार नाही. तुम्हाला जे बोलायचे आहे ते तुम्ही दुसऱ्या लोकांना सांगा. ज्या भाषेत तुम्ही बोलणार आहे त्या भाषेमध्ये जाऊन दिलं उत्तर. इम्तियाजीचा खरं पत्रकार राहिलेले त्यांनी तर किमान पूर्ण विषय मांडला पाहिजे, हे कळत नाही असं, किंवा मुद्दामून ते अशा पद्धतीने आता का करतात मला माहिती नाही.
मुळात या सगळ्या विषयामध्ये आमचा आक्षेप इथंच आहे आजपर्यंतचा की केवळ मुसलमान आहे म्हणून तिकीट द्यायचं. असं आहे की या हिंदू मुस्लिम आरक्षण, मुसलमान समाजाला आरक्षण धर्मावरती आधारित, ह्याला भारतीय जनता पार्टीचा विरोधच आहे. तो मुद्दाच येत नाही, कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण ते सांगितलंय. त्यामुळे एक लक्षात घ्या, एक मिनिट माझं पूर्ण होते इम्तियाजजी. त्यामुळे असं आहे की मुस्लिम समाजाला, या देशाचा मुस्लिम समाज म्हणता हा भारतीय आहे, हा भारतीय आहे, या भारतीयाचे जे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या पद्धतीने त्या मिळाव्यात, ह्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. तो केवळ जी आतापर्यंत काँग्रेसची लांगुल चलनाची पद्धत होती, जो शहाबानोचा निकाल केवळ बदलला गेला, केवळ मुस्लिम मतांच्यासाठी राजकारण केलं गेलं, त्याला भारतीय जनता पार्टीचा कडकडून विरोध होता. आणि म्हणून मी सांगितलं, कुठल्या योजनेमध्ये डावोजवं केलं नाही, मुसलमान म्हणून योजनेत डावललं नाही, तर भारतीय म्हणून जे जे मिळणं आवश्यक आहे ते मिळालं पाहिजे. ही भारतीय जनता पार्टीची काल भूमिका आहे, आज भूमिका आहे, उद्या तीच असेल. त्याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही. आणि राहता प्रश्न पाकिस्तानला जाण्याचा, या देशाचे देशद्रोही जे असतील, ज्यांना देशावरती निष्ठा नसेल, त्यांनी ते जावं. अशा प्रकारचं एक विधान योगींनी केलं होतं, ते तुमच्या विरोधात नव्हतं. तुम्ही देशप्रेमी आहात, तुम्ही भारतीय आहात, तुम्ही आमचं तेच म्हणणं आहे की या देशासोबत 100% आहात. आमच्या मनात काही शंका नाही. तुमच्या मनात असा प्रश्न काय येतो, हा प्रश्न आमच्यात आहे. तुमच्याबद्दल विधानच नव्हतं तरी ते तुमचे स्वतःवर का ओढून घेता, हे आम्हाला कळलेलं नाही इम्तियाजजी. ठीक आहे, उत्तर घेतो. नाही, या कारणाने मला कळलं नाही उपाध्याय साहेब की त्यांनी स्पष्टपणे हे सांगायला पाहिजे होतं की देशद्रोही जे आहे त्यांना पाकिस्तानला पाठवा. मग तुम्ही सरसकट इम्तियाज जलीललाही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं. विनंती करतो, प्रश्न इम्तियाज जलील शंकाच नाहीये. विनंती करतो भारतीय त्यांनी इम्तियाजी स्वतःवरती का ओढून घेतात हे आजही कळत नाही मला. त्यांनी तसं नाही बोलले. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.